हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत कॉर्डिनेट म्हणजे काय, नॉन कॉर्डिनेट म्हणजे काय, व्हर्टिब्रेट म्हणजे काय, इनव्हर्टिब्रेट म्हणजे काय. या झुलॉजी मधल्या खूप बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत, यावर आपल्याला आज चर्चा करायची आहे. पहिला आहे आपल्या त्याच्यामध्ये कॉर्डिनेट. आता कॉर्डिनेट म्हणजे काय, कॉर्डिनेट कशाला म्हणायचं. कॉर्डिनेट म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला बेसिकली नोटोकॉर्ड पाहायला मिळते, नर्व कॉर्ड पाहायला मिळते. बाय बर्थ बऱ्याच साऱ्या अॅनिमलमध्ये ह्या दोन कॉर्ड पाहायला मिळतात. मोस्टली नोटोकॉर्ड म्हणजे आपला जो काही बऱ्याच साऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होऊन आपला जो मनका आहे, आपलं जे इंडोस्केलेटन आहे, ते स्केलेटन डेव्हलप करणारा जी कॉर्ड आहे ती नोटोकॉर्ड आहे. ज्या ज्या ऑर्गॅनिझम मध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे त्याला कॉर्डिनेट्स म्हणतात. ज्या ज्या ऑर्गॅनिझम मध्ये नोटोकॉर्ड अब्सेंट आहे त्याला नॉन कॉर्डिनेट म्हणतात. दुसरी टर्मिनॉलॉजी आहे ते म्हणजे व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय, तर व्हर्टिबल कॉलम जे काही बॅकबोन आहे, ज्या ज्या ऑर्गॅनिझम मध्ये व्हर्टिबल कॉलम आहे, बॅकबोन आहे, त्याला व्हर्टिब्रेट म्हणतो आपण. आणि ज्या ज्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला बॅकबोन किंवा जो काही आपला व्हर्टिबल कॉलम आहे तो अब्सेंट आहे त्याला इनव्हर्टिब्रेट म्हणतो. बऱ्याच ठिकाणी एक मिसकन्सेप्शन आहे की सर्व कॉर्डिनेट हे व्हर्टिब्रेट्स आहेत, पण मित्रांनो तसं नाही. जेवढे काही कॉर्डिनेट आहेत ते व्हर्टिब्रेट पण आहेत आणि इनव्हर्टिब्रेट पण आहेत. त्याचं बेस्ट एक्झाम्पल प्रोटोकॉर्डिनेट आहे, जे इनव्हर्टिब्रेट आहे पण ते कॉर्डिनेट पण आहे. मग त्याच्यामुळे सर्व कॉर्डिनेट हे व्हर्टिब्रेट आहेत असं नाही, पण सर्व व्हर्टिब्रेट हे कॉर्डिनेट आहेत हे मागचं तितकंच खरं. सर्व नॉन कॉर्डिनेट हे व्हर्टिब्रेट्स आहेत तर असं नाहीये. कारण या इनव्हर्टिब्रेट मध्ये एक कॉर्डिनेट पण ग्रुप पाहायला मिळतो. त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला पहिले सांगितलं ते म्हणजे प्रोटोकॉर्डिनेट्स. प्रोटोकॉर्डिनेट्स हे कॉर्डिनेट आहेत पण ते इनव्हर्टिब्रेट पण आहेत. मग त्याच्यामुळं सर्व इनव्हर्टिब्रेट हे नॉन कॉर्डिनेट होतील असं नाहीये. मित्रांनो, याच सोप्या पद्धतीने मी माझ्या लेक्चरमध्ये शिकवत असतो. ही जी काही आपली झुलॉजी ऑप्शनलची बॅच आहे ती आपल्या ऍपवर, रेझोनन्स आय या ऍपवर लॉन्च केलेली आहे. तुम्ही जाऊन ती सबस्क्राईब करू शकता. थँक्यू, धन्यवाद.